नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अक्षय घरी येतो. घरी आल्यानंतर तो आपल्या रूममध्ये असतो, परंतु आता सारखं त्याला रमाचीच आठवण येत असते. कारण आता रमा त्याला शेवट जे काही बोललेली आहे, जर तुम्हाला इथे नोकरी करायची नसेल आणि तुम्ही अगदी कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे आणि ते कॉन्ट्रॅक्ट तुम्ही असं मोडू शकत नाही. जर तुम्हाला हे कॉन्ट्रॅक्ट मोडायचं असेल तर मात्र 5 लाख रुपये तुम्हाला अगदी रोख भरावे लागतील. आणि जर ते सुद्धा होत नसेल तर एक असा उत्तम दर्जाचा कुक येथे आणून द्यावा लागेल, तरच मात्र तुम्ही हा जॉब सोडू शकतात. आता हे सर्व आठवल्यानंतर रमा जे काही ॲटिट्यूडमध्ये बोलत असते तर अक्षयला खूप राग येतो. अक्षय आता स्वतःला म्हणतो की काय ॲटिट्यूड तो, काय म्हणजे, आणि मला सारखी त्या बाईची का आठवण येत असेल, सारखी सारखी रमाच माझ्या डोळ्यासमोर काय येते. म्हणून तो आता रमाचा खूप रागराग करत असतो. काही नाही, पैसा आला म्हणून इतकी ती बोलत होती आणि स्वतःला काय समजतेस, कुणी असं कुणाशी असं बोलतात का ह्या पद्धतीत. तिच्या हातामध्ये पैसा आला म्हणून तिला माज आलेला आहे तर. आणि तेवढ्यात मात्र आता 2 विणे घातलेली रमा अक्षयला समोर दिसते. तेव्हा आता रमा पुढे येते. रमा म्हणते की हेच ओळखलत का तुम्ही मला? मी रागावलं ते तुम्हाला दिसलं, मी धमकावलं ते तुम्हाला दिसलं, पण हे सगळं मी का केलं हे तुम्हाला नाही दिसलं का? त्यावर आता अक्षय म्हणतो की तू किती चांगली आहे हे तुला दाखवण्यासाठी तू हे सर्व करत असेल आणि ते दाखवण्याचा प्रयत्न करू नकोस. त्यानंतर आता इकडे रमा सुद्धा अस्वस्थ असते. ती सुद्धा आता विचार करते की मी जे काही अक्षयला बोलले ते खूप चुकीचं बोलले आणि त्यांनी माझ्याबद्दल जर काही चुकीचा विचार करून घेतला असेल तर. आणि तेवढ्यात मात्र आता रमाला सुद्धा अक्षय समोर दिसतो. आता अक्षय समोर दिसल्यानंतर आता अक्षय तिला म्हणतो की तू सुद्धा मला हेच ओळखलत का? अक्षय आता रमाला म्हणतो की तू मला जे म्हणालीस ते मला कळते, परंतु तुला कळत नाही, मग त्याचं काय करायचं? तेव्हा आता अक्षय असं म्हटल्यानंतर रमा म्हणते की हो ना, तोच तर एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे तर. कारण त्या मिरचीच्या ठेच्याला काही कळत नाही, तो तसाच आहे तो मिरचीचा ठेचा. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हो हो, तू सुद्धा तशीच आहे. हे बघ 2 वेण्या, मला आता तुझ्याबद्दल काही एक विचार नाही करायचा. तेव्हा रमा म्हणते की नक्की ठरलं तुमचं, प्रॉमिस? तेव्हा रमा सुद्धा म्हणते की हो प्रॉमिस, मला सुद्धा आता काही तुमचा विचार करायचा नाही. तेव्हा अक्षय विचारतो की म्हणजे तरी सुद्धा तुला त्याला भेटावंसं तर वाटतं? आणि ही शांतता सर्व काही सांगून जाते. डोळे मीट बरं, बघ काही दिसते का? आणि हे बघ, जर तो तुला दिसला तर याचा अर्थ तुला त्याला भेटायचं आहे असं होईल. म्हणून आता तो रमाला डोळे मिटायला सांगतो. आणि इकडे रमाचं मन सुद्धा आता अक्षयला तेच सांगत असते की डोळे मिटायला, तुम्ही सुद्धा डोळे मिटा आणि डोळे बंद करून आता स्वतःला म्हणा की मला तिला नाही भेटायचं. आता दोघांच्याही मनांनी दोघांना डोळे मिटायला सांगितलेले असतात, म्हणजे एकमेकांनी. तेव्हा आता दोघेही डोळे मिटतात तर समोर आता त्यांच्या गोडस्या भेटलेल्या आठवणी डोळ्यासमोर येतात आणि त्या त्यांच्या अंगाला स्पर्श करून जातात. म्हणजे आता रमाला सुद्धा अक्षय तिच्या जवळ अगदी प्रेमाने मिठीत आहे आणि अक्षयला सुद्धा तेच क्षण आठवतात जे मागे एकत्र घालवले आहे. ते क्षण अगदी जीवाला अगदी जिव्हाळा देऊन जातात. रमा आता डोळे उघडते आणि समोर बघते तर काय, अक्षय नसतो. आणि अक्षय डोळे उघडतो तर रमा सुद्धा त्याला समोर दिसत नाही, तो सुद्धा कावरा बावरा होतो. आता अक्षय बेडवरून उठतो आणि खिडकीजवळ येतो. त्यानंतर रमा आता आकाशात सारखी बघत असते आणि त्याच वेळेस तिला तुटलेला तारा दिसतो. तुटलेला तारा बघून रमाला खूप असा आनंद होतो आणि अक्षय सुद्धा आता रमालाच आठवत असतो. दोघे आता एकमेकांची आठवण काढत असतात. त्यानंतर आता सकाळ होते. आरोहीने छान अशी सोन्याची म्हणजे आपट्याची पानं आणलेली असतात आणि ती गोलूला दाखवते. गोलू, अरे हे बघ सोन्याची पानं. तेव्हा आता गोलू म्हणतो की वाव, अगं खरंच आरोही, तू खूप छान अशी मस्त आयडिया केली ग. तेव्हा आता आरोही ॲटिट्यूड मध्ये म्हणते की मी तुला म्हटलं होतं की माझ्याशी पंगा नाही घ्यायचं म्हणून. तेव्हा आता गोलू म्हणतो की खरंच तुला मानलं. आणि तेवढ्यात तेथे अक्षय येतो. अक्षय मात्र आता समोरून जात असताना आरोही त्याला आडवी होते आणि त्याला थांबवते. कारण आता आरोही आणि गोलू हे अण्णासाहेब यांच्या शैक्षणिक संस्थेमध्ये आलेले असतात आणि तेथे त्यांच्या शाळेत ते असतात, बाहेर बसलेले असतात. आणि तेथून अक्षय त्याच वेळेस जातो तर आरोही त्याला अडवते. तेव्हा मात्र अक्षय आरोहीला विचारतो की तू इथे काय करतेस? तेव्हा आता आरोही म्हणते की काही नाही बाबा, अरे चल ना आपण आईला सोन्याचं पान देऊन येऊ. तेव्हा आता अक्षय म्हणतो की नाही, मला आता काम आहेत, आता नको. तर आरोही म्हणते की प्लीज, अरे प्लीज बाबा. तेव्हा आता अक्षय रागावतो. अक्षय म्हणतो की आरू हे बघ, तुला जर हवं असेल तर तू दुपारी जा, आत्ता नकोय. तेव्हा अक्षय जायला निघतो तर आरू त्याचा हात धरते आणि त्याला अगदी ओढत असते. अरे बाबा चल ना. तेव्हा आता अक्षय म्हणत असतो की आत्ता नको, आत्ता. आणि तेवढ्यात रमा सुद्धा तयार झालेली असते, छान अशी सुंदर दिसत असते आणि ती सुद्धा त्याच वेळेस बाहेर येते आणि अक्षयला येऊन धडकते.
तेव्हा मात्र रमा आणि अक्षय एकमेकांकडे बघत असतात तर आरोही इतकी छान हसते, कारण ते दोघांकडे बघून मात्र तिला खूप हसू येत असतं. डोक्याला हात लावून ती हसत असते. तर आता अक्षय आणि रमा हे आरोहीकडे बघतात. आरोही आनंदाने उड्या मारत असते की हे शुभ दसरा शुभ दसरा, आणि खूप मोठ्याने जोराने ती हसत असते. तर अक्षय रमाला सॉरी म्हणतो. तेव्हा मात्र आता रमा ही अक्षयकडे बघते, परंतु त्याच वेळेस तिला अण्णांना जे वचन दिलेलं आहे त्या वचनाची आठवण होते, कारण अण्णांनी रमाला अक्षयला न भेटण्याचं वचन घेतलेलं असतं. रमाचा नाईलाज असतो आणि तिने शेवटी वचन दिलेले असते. त्या वचनाची तिला आठवण होऊन डोळ्यामध्ये पाणी येते आणि रमा अगदी दोघांकडे बघत तेथून निघून जाते. तेव्हा आता आरोही हसत असते. तर अक्षय आरोहीवर रागवतो, तुला हसायला काय झालं, एवढं काय झालं हसायला. तेव्हा आता आरो म्हणते की हे बघ बाबा, अरे मी तुला म्हणत होते की तू मला आईकडे घेऊन चल म्हणून, पण आई तर इथेच आली. तर आता ती आरोही अक्षयचा हात धरते आणि रमाच्या कॅबिनमध्ये अक्षयला ओढत आणते. तर अक्षय म्हणतो की अगं तू शाळेत आहे, विचार कर आरो, ऐकत का नाही. तेव्हा आता रमा आपल्या कॅबिनमध्ये येते आणि आता ती स्वतःला म्हणत असते सगळं विचार करून, मी तर माझ्याच मुलीला टाळते म्हणून, मग यापेक्षा मोठं दुःख काय असेल आणि हे असं कसं वागू शकतात. तेव्हा मात्र आता रमा ह्या सगळ्याचा विचार करत असताना आरोही आवाज देते की आई मी आत येऊ का. तर आता रमा म्हणते की हो हो ये. तेव्हा आता अक्षय सुद्धा तिच्या सोबत असतो. तर आता आरोही म्हणते की आई अगं मी तुला दसऱ्याच्या शुभेच्छा देण्यासाठी आले आणि हे पान देण्यासाठी सुद्धा आले. तेव्हा आता रमा ही फाईलमध्येच बघत असते. तेव्हा आता अक्षय बघतो आणि आरोला म्हणतो की तू त्यांना मॅडम म्हण, त्यांना तू मॅडम म्हण, कारण ते इथले बॉस आहेत. तेव्हा कदाचित ते तुमच्याकडे लक्ष देतील, कारण रमाने आरोहीकडे लक्ष सुद्धा दिलेलं नसतं. मुद्दाम आता जे अण्णांना वचन दिलेलं आहे त्यामुळे ती आरोही आणि अक्षय या दोघांकडे अगदी लक्ष न दिल्यासारखं करत असते. आतमधून तिला इतकं वाईट वाटतं, तिचं मन भरून येतं, पण तरी सुद्धा बिचारी रमा आता आरोहीकडे बघत नसते. आरोही आता रिक्वेस्ट करते की प्लीज प्लीज आई, तरी सुद्धा रमा ऐकायला तयार नसते. तर आरोही परत म्हणते की प्लीज प्लीज मॅडम अहो ऐका. तेव्हा आरोही पुन्हा मॅडम करते, परंतु रमा काही लक्ष देत नसते. तेव्हा आता रमा मनात विचार करते की मी आता एक आई म्हणून नाही, परंतु आरके मॅडम म्हणून आरोहीला दसऱ्याच्या शुभेच्छा तर देऊ शकते, आणि मी अण्णांना जे वचन दिलेलं आहे ते वचन सुद्धा नाही मोडणार, मग मी आरके मॅडम म्हणून हे सर्व करू शकते. तेव्हा आता अक्षय म्हणतो की चल बहुतेक ते बिजी आहे, त्या आता आपल्याला टाइम नाही देणार, त्यामुळे चल लवकर. तर आता अक्षय आणि आरोही तिथून जात असतात. तोच लगेच आता रमा आवाज देते की आरोही थांब. आरोही परत धावतच रमाजवळ येते आणि ती शुभ दसरा आरोही असं म्हणते. तर आरोही सुद्धा म्हणते की शुभ दसरा मॅडम. तेव्हा मात्र आता ती रमाला सोन्याचं एक पान देते. आता त्यावर तिने आरोही हे नाव लिहिलेलं असतं. तेव्हा आता आरोही रमाला म्हणते की हे पग उघडून बघ, कारण बाबा नेहमी म्हणत असतो की सोन्यासारखी माणसं आपल्या आयुष्यामध्ये राहावी, त्यासाठी हे पान. तेव्हा रमा अक्षयकडे एकटक बघत असते आणि अक्षय रमाकडे. रमा सारखी अक्षयकडे बघत असते आणि आरोहीकडे बघून ती आता हसते. तेव्हा आता रमा म्हणते की मी तुला नंतर पान देईल, कारण माझ्याकडे ते पान नाही आता. तेव्हा आता अक्षय म्हणतो की आरोही चल बरं आता झाले ना. तर तरी सुद्धा आरोही म्हणते की अरे बाबा थांब ना तू. आरोही त्या दोघांना म्हणते की तुम्ही एकमेकांना पान द्या. तर दोघे आता एका सोबतच म्हणतात की आमच्याकडे म्हणजे माझ्याकडे पान नाही. तर अक्षय सुद्धा तेच म्हणतो माझ्याकडे पान नाही, आणि दोघे आता एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा आता दोघे एकमेकांकडे बघता बघता आरोही म्हणते की एक मिनिट, आणि जरा ती थोडीशी बाजूला जाते आणि तिने अक्षय आणि रमा ह्या दोघांच्या नावाची जी 2 पानं बनवून आणलेली असतात, तर ती आता बाजूला जाऊन अक्षयच्या नावाचं कोणतं आहे आणि रमाच्या नावाचं कोणतं आहे हे चेक करते. तेव्हा दोघे आता एकमेकांकडे बघत असतात की नेमकं ही काय करते. तेव्हा आता आरोही पुन्हा त्या दोघांजवळ येते आणि दोघांजवळ येऊन मात्र दोघांच्या हातामध्ये एकमेकांना देण्यासाठी ते एकमेकांच्या नावाचं पान देते. तेव्हा आता आरोही त्या दोघांना पान देते आणि म्हणते की तुम्ही सुद्धा आज दसऱ्याची एकमेकांना पानं द्या. तर आता अक्षय आणि रमा आरोहीकडेच बघत असतात आणि एकमेकांना ते पान देतात. तर आता रमाच्या पानावर अक्षय हे नाव असतं आणि अक्षयच्या पानावर रमा हे नाव असतं. आता दोघेही एकमेकांना पानं देऊन एकमेकांकडे ते नाव वाचून बघत असतात. तर आरोही छान असे आनंदाने टाळ्या वाजवते. त्यानंतर आरोही म्हणते की आई अगं तूच म्हणत असते की मोठ्यांच्या पाया पडायचं, म्हणून आज मी तुमच्या दोघांच्या पाया पडते. म्हणून आरोही रमाच्या पाया पडायला जाते. तोच रमा चप्पल काढते आणि आरोहीला अगदी पाया पडून छान असा आशीर्वाद देते. किंवा मात्र आता रमा आरोहीला मिठीत सुद्धा घेते, छान गोड पापा घेते. त्यानंतर आता आरोही अक्षयच्या पाया पडते आणि अक्षय सुद्धा छान असा आशीर्वाद तिला देऊन गोड असा पापा घेतो. आता हे सर्व झाल्यानंतर आरोही
मला म्हणते की हे बघ आई, तू आता बाबांच्या पाया पड. आता रमा आणि अक्षय लगेच एकमेकांकडे बघतात. अक्षय आरूला ओरडतो की आरू, हे सर्व काय? तेव्हा आता आरोही म्हणते की बाबा प्लीज, अरे पडून दे. रमाला मात्र आनंद होतो. रमा आता मनातून म्हणते की आरोही खरंच थँक्यू बर का, कारण दसऱ्याच्या दिवशी आज मला यांच्या पाया पडण्याचं एक भाग्य मिळतं, त्यांचं दर्शन मला मिळते. अक्षय काय हे आरू, काय हे आरू असं करत असतो. आरोही ऐकत नसते. रमाचा हात धरते. आई, तू बाबांच्या पाया पड असं सांगते. तेव्हा आता रमा ही अगदी खुश होत अक्षयच्या पाया पडते आणि अक्षयकडे बघत असते. तर अक्षय म्हणतो की आता झाले का आरू, चल निघूयात, मला खूप कामं आहेत. म्हणून अक्षय परत जायला निघतो. आरोही परत त्याला थांबवते. तेव्हा अक्षय विचारतो की आता काय आरू? तेव्हा आरू म्हणते की हे बघ बाबा, तू आता आईच्या पाया पड. तेव्हा आता रमा सुद्धा म्हणते की आरू अगं काय, असं नाही नसते. तेव्हा अक्षय आता आरोहीवर जास्त ओरडतो आणि हे बघ आरू, मुळातच मोठ्यांनी लहानांना नमस्कार करायचा नसतो असे म्हणतो. तर आता आरोही दोघांकडे सुद्धा बघत असते. रमा आता हो असं सांगते. तेव्हा आरू अगदी तिचा चेहरा गंभीर होतो. तेव्हा आरू पुन्हा विचार करून म्हणते की अरे पण मोठ्यांनी लहानांचे हट्ट पुरवायचे असतात. तेव्हा आता रमा म्हणते की नाही नको अगं. तर आरू ऐकायला तयार नसते. आरू म्हणते की हे बघ तू पाया पड, बॉईज आणि गर्ल्स हे सेम असतात, तू पड बरं लवकर पाया. म्हणून आता शेवटी आरोही ऐकायला तयार नसते. शेवटी ती आग्रह करून अक्षयला आता पाया पडायलाच लावते. शेवटी अक्षयला आता रमाच्या पाया पडावेच लागते. रमा आता अगदी खुश अक्षयकडे बघत असते आणि अक्षय आता रमाच्या पाया पडत असतो. त्यानंतर आता तो आरोहीला विचारतो की झाले का? तर आरोही आता खुश दोघांकडे बघत असते. हा आरोहीला म्हणतो की चल आता झाले ना सर्व काही, निघायचं ना मग आता. तेव्हा आता अक्षय पुन्हा आरोहीवर ओरडतो की तू हे सर्व कुठून शिकलीस? आरोही आता मनात म्हणत असते की खरंच तुम्ही दोघांनी एकमेकांना अगदी सोन्यासारखं जपायला हवं, कारण तुम्ही दोघंही अगदी मला सोन्यासारखे हवे आहात. म्हणून आता आरोही दोघांकडे बघते. तर आता अक्षय रमाकडे बघतो आणि रमा अक्षयकडे. तेव्हा मात्र आता रमा आता बघतच असते. अक्षय आता आरोहीच्या हाताला धरतो आणि तिला तेथून घेऊन जातो, ते पण ओढतच. तेव्हा आता रमा जे पान अक्षयने तिला दिलेलं आहे त्या पाण्याकडे खुश होत बघत असते आणि आता त्यावर अक्षयचं नाव असतं. तिला खूप आनंद होतो. तेवढ्यात आरोही पुन्हा धावत येते आणि म्हणते की आई आई. रमा विचारते की काय ग बाळा, काय झाले? तेव्हा मात्र आता आरोही म्हणते की आई तू लवकर येशील ना, कारण मला तुझी खरंच खूप गरज आहे. अगं माझी स्कूल ट्रिप आहे, तोपर्यंत तू लवकर येशील ना. तेव्हा आता रमाचे डोळे अगदी भरून येतात. रमा खूप रडत असते. तर आता आरोही म्हणत असते की अगं ते काय असतं? पार्वती आजी मला सांगत होती. आणि ते काय असतं? सी सी सी. तर रमा म्हणते की सीमा उल्लंघन. तर आता आरोही म्हणते की हो तेच ते सीमा उल्लंघन, ते तू कर, नक्की कर. तेव्हा आता रमा ही अगदी रडत असते. डोळ्यामध्ये खळखळ पाणी येत असतं. आता आरोही तिचे छान असे गोड पापे घेते आणि रमा सुद्धा तिला जवळ घेते. तर आरोही बाय करून तेथून निघून जाते. तेव्हा आता रमा आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि स्वतःला म्हणते की आता माझ्या मुलीने स्वतः मला सांगितलेलं आहे सीमा उल्लंघन करण्याचं, त्यामुळे आता मी नाही घाबरणार, मागे पुढे नाही बघणार. सॉरी अण्णा, मला तुमचं वचन मोडावं लागतं. आणि हे बघ एरावती, अगं मी परत येते. रमा आपल्या डोळ्यातील पाणी पुसून आता आणखीन धाडसी बनते. त्यानंतर अक्षय बाहेर येतो. अक्षयच्या हातामध्ये तेच अजूनपर्यंत पान असतं. रमा त्यावर नाव असते. अक्षय सारखा त्या पानाकडे बघत असतो. परंतु आता अक्षयला मात्र जेव्हा रमाने त्याला कॅबिनमध्ये बोलावून घेतलेलं असतं आणि म्हणलेले असते की नवरा किंवा जावई तुम्ही जर येथील असतात तर मी तुम्हाला समजून नक्की घेतले असते, पण काही कर्मचारी असे असतात इतके तडकाफडकी ते निर्णय घेतात, मागचा पुढचा कोणताही विचार न करता. आरोहीचा विचार केलात का? आरोहीचं शिक्षण थांबेल, 1 वर्ष तिचं फुकट जाईल असं धमकावून त्यांना सांगावं लागतं. तेव्हा ते ताळ्यावर येत असतात. आणि त्यानंतर आता रमाने आणि अक्षयने एकमेकांना जे शुभ दसरा म्हणून पान दिलेले असतात आपट्याची, तर आता त्या क्षणाची सुद्धा अक्षयला आठवण होते. तेव्हा आता रमा त्याच्या पाया पडलेली आहे, ते सुद्धा क्षण त्याच्या डोळ्यासमोर येतात. तेव्हा आता अक्षय विचार करतो की म्हणजे जितका मी त्या रमापासून लांब जाण्याचा प्रयत्न करतो तितकी मला जास्त आठवण तिची येते. तिचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर हटतच नाही. आणि तेवढ्यात तो पान आहे, ते आपट्याचं पान आपल्या खिशामध्ये ठेवायला लागणार, तोच लगेच वाऱ्याची झुळूक येऊन शेवटी ते पान खाली पडते. अक्षय धावतच आता ते पान खाली पडू नये म्हणून आता पटकन ते पान उचलून घेणार, तोच लगेच समोरून अण्णा येतात. आता अक्षय ते पान उचलत असतो तर अण्णा आता अक्षयकडे पाहत असतात. तेव्हा आता अक्षय ते नाव त्यावरील वाचत असतो. तर आता अण्णा अक्षयला म्हणतात की हे बघ, रमाने तुला कामावरून ठेवून घेतले याचा अर्थ. तर अक्षय पुढचं काही अण्णांना बोलून देत नसतो. आता अक्षय अण्णांना म्हणतो की हे बघा सर, तुम्हाला अनेक वेळा सांगितलेलं आहे की पर्सनल गोष्टीच्या बाबतीत मी येथे बोलायला नाही येत. मी या अगोदर सुद्धा प्रामाणिकपणे काम करत होतो
आणि यानंतर सुद्धा मी प्रामाणिकपणेच काम करत राहील, पण एक विनंती आहे की तुम्हीच बापलेकींनी काहीतरी ठरवा, मला कामावरून काढून टाकायचे की पुन्हा ठेवून घ्यायचं म्हणून. काय तो निर्णय असेल तर ते दोघांनी मिळून घ्या आणि त्या निर्णयावर ठाम राहा, मला तळ्यात मळ्यात करायला लावू नका. आणि हे बघा, शुभ दसरा. आणि तुम्हाला आणखीन एक रिक्वेस्ट आहे, आणि यापुढे मात्र म्हणजे माझ्याशी बोलताना मात्र या शाळेचा मी एक एम्प्लॉई असेच वागा. रमा आणि माझा जो पास्ट होता, परंतु आता आमच्यात तसे काही नाही, त्यामुळे मी एक एम्प्लॉई आहे ते फक्त असे तुम्ही माझ्याशी वागा आणि बोला. आणि रमा सुद्धा माझ्याशी एक एम्प्लॉई असल्यासारखंच वागली आणि तिने मला इथे ठेवून घेतले. त्यामुळे मी तुम्हाला एवढीच विनंती करतो की तुम्ही सुद्धा माझ्याशी तसेच वागा. आता अक्षयने आता अण्णांसमोर हात जोडलेले असतात. अण्णा शांतपणे अक्षयचं सर्व काही बोलणं ऐकून घेतात. अण्णा एकही उत्तर देत नसतात. अक्षय आता ते सोन्याचं पान आहे रमाच्या नावाचं ते आपल्या खिशात ठेवतो आणि तेथून निघून जातो. तेव्हा मात्र आता अक्षय बाईकवर बसत असतो, हेल्मेट वगैरे घालत असतो. तोच अण्णा आपल्या गाडीजवळ येत असतात. तेव्हा मात्र अण्णा आता हसत असतात, अक्षयकडे सारखे बघूनच असतात. अक्षय आपली बाईक घेतो आणि तेथून निघून जातो, पण तरी सुद्धा अण्णा सारखे त्याच्याकडेच बघत असतात आणि कसला इतका विचार करतात त्यांचं त्यांनाच माहिती. साई मात्र आता हे गाडीच्या मागून सर्व पाहत असतो आणि साईला हेच हवं असतं. अण्णा आता इतके खुश आहे म्हणजे अक्षयशी बोलून, हे आता साई बघून तो सुद्धा खुश होतो आणि घाईने तो रमाला सांगण्यासाठी हे सर्व येणार असतो. त्यानंतर मात्र रमा सारखी आरोही जे काही तिला आपट्याचं पान घेऊन आलेले असते आणि तिथं जो काही प्रकार घडलेला आहे तोच आता रमाच्या डोळ्यासमोर येत असतो. आता जेव्हा आरोही म्हणत असते की आई हे बघ, माझं तुझ्याकडे एक काम आहे, माझ्या शाळेची ट्रिप आहे, तोपर्यंत तू नक्की लवकर परत येशील ना, मी तुझी वाट बघते. आई मला तुझी खूप गरज आहे, तू नक्की परत येशील ना ग. सीमो काय असतं आणि सीमा उल्लंघन करून यायचं जे पार्वती आजी कायम म्हणत असते. आई मग तू ते करून ये, नक्की ये. हे सुद्धा क्षण रमाला आठवत असतात आणि रमाचे डोळे आता अगदी भरून येतात. त्याच वेळेस तिथे साई येतो. साई म्हणतो की ओ रमा, आणि विचारतो की अहो रमा, तुम्ही असं का बसून राहिलात, तुम्हाला माहिती आहे का तुमचा अक्षय ना अण्णांना चांगलाच इम्प्रेस करतोय. तेव्हा रमा लगेच उठते आणि विचारते की म्हणजे काय. तर साई म्हणतो की म्हणजे आता जेव्हा मी येत होतो तेव्हा मी बघितलं की अक्षय आणि अण्णासाहेब एकमेकांशी बोलत होते. तर तेव्हा आता रमा लगेच विचारते की काय बोलत होते. तर आता साई मुद्दाम नाटक करतो आणि म्हणतो की नंतर सांगतो, कारण आता माझा मूड नाही, म्हणून मुद्दाम तो आता जाण्याचं नाटक करतो. रमाची गंमत तो करत असतो. तर रमा लगेच साईचा हात धरते आणि म्हणते की साई तुम्ही असं का करतात, प्लीज सांगा ना. रमा ते ऐकण्यासाठी इतकी अस्वस्थ झालेली असते. तर आता साई म्हणतो की हो हो सांगतो, तुम्ही इतक्या अस्वस्थ का होतात. तेव्हा साई सांगायला सुरुवात करतो की हे बघा, अक्षय अण्णासाहेबांना सांगत होतो की मी एक एम्प्लॉई आहेत आणि मला एम्प्लॉई सारखंच वागवा. रमा माझी बायको होती, परंतु आता मात्र ती माझी बॉस आहे. तुम्हाला माहिती आहे का, अण्णासाहेबांना हे पटलं. मग मला असं वाटतं की तुम्ही एकदा अण्णासाहेबांशी बोलावं. तेव्हा रमा म्हणते की हो, ते तर मला बोलावं लागेलच. आणि साई तुम्हाला माहिती आहे का, आरोही मला जाताना काय म्हणाली. ती मला असे म्हणाली, मी आता स्कूल ट्रिपला चाललेले आहे आणि मी परत आल्यानंतर तुम्हाला घरात असायला हवी, त्यामुळे लवकरात लवकर तू घरामध्ये ये बरं. तिची इच्छा आहे की मी परत घरात यावे, म्हणून तिची इच्छा मला पूर्ण करावीच लागेल. ती बोलते अण्णांशी, असे बोलून रमा आता खुश होत अण्णांशी बोलायला जाते. आता साई सारखा रमाकडे बघत असतो, कारण अक्षयच्या घरी जायचं अक्षय आणि आरोहीकडे. तर रमाचा किती आनंद गगनात मावेण्यासारखा होत असतो, तिचा चेहरा पूर्ण काही सर्व सांगून जात असतो. साई मात्र आता आपल्या पायातील बोट काढतो आणि देवीआईला हात जोडून म्हणतो की देवी आई, माझं मन रोज दुखावलं जातं, पण रमाच्या डोळ्यामध्ये जे काही सुख मला दिसते त्याच्या पुढे तर माझं दुःख काही नाही. कारण आता साई रमावर प्रेम करत असतो, परंतु रमाचं मन कधीही साईकडे नसते आणि साई प्रत्येक क्षणाला रमाची मदत करत असतो. आणि हे बघ देवी आई, मला कळत आहे की रमा आणि अक्षय एकमेकांसाठीच बनलेले आहेत, त्यांच्यामध्ये मी अगोदर सुद्धा येणार नव्हतो आणि यापुढे सुद्धा मी कधीच येणार नाही. देवी आई, आता तूच काहीतरी असं सोल्युशन दे, तूच काहीतरी चमत्कार घडव. म्हणून साई स्वतः रमा आणि अक्षय या दोघांना एकत्र आणण्यासाठी देवी आईकडे प्रार्थना करतो. आणि तेव्हा आता साई खूप खुश असतो. तो एकीकडे आता रमावर खूप प्रेम करत असतो आणि रमाचं सुख तिला मिळावं म्हणून देवीकडे प्रार्थना सुद्धा करतो. आणि आता खरंच स्वतः रमा खुश आहे तर त्यातच आपला आनंद मानत असतो, इतकं प्रेम तो रमावर करत असतो. तर शेवटी मित्रांनो, हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये आता अक्षयने चुकून आरोहीला फोन लावायचा तर तो रमाला फोन लावलेला असतो आणि तो आता रमा फोन घेते आणि आता ती काही तिकडून बोलत नाही. तर अक्षयला वाटतं की आरोहीच आहे. तेव्हा आता अक्षय म्हणत असतं की हे बघ, चुकून तू आईसारखं फॉलो करायचं नाही, आईसारखं तू दृष्ट वागायचं नाही, आई सांगेल ती प्रत्येक गोष्ट तू फॉलो करायची नाही. तेव्हा आता रमा तिकडून म्हणते की चुकून तुम्ही मला फोन लावलात का.
तेव्हा आता अक्षयला ते धक्काच बसतो. अक्षयच्या लक्षात येते की नक्की रमाला फोन लागला म्हणून. अक्षय लगेच उठून उभा राहतो. तेव्हा आता रमा म्हणते की इतक्या लहान मुलीला तुम्ही अगदी पर्सनल बोलण्यासाठी फोन दिलेला आहे तर, आणि आमच्या शाळेमध्ये जे काही चाललेले आहे ते बिलकुल चालत नाही. तर अक्षय म्हणतो चुकून तुम्हाला फोन लावला आणि तुम्हाला फोन लावण्याची माझी काही इच्छा नव्हती. तेव्हा आता रमाला वाईट वाटतं. त्यानंतर आता इकडे सीमाला खूप त्रास होत असतो. सीमा डोळे उघडायला तयार नसते. पार्वती, आजी सगळेजण आता आईजवळ म्हणजे सीमाजवळ बसलेले असतात. अक्षय धावत येतो. अक्षय म्हणतो की आई तुला काय होते, डोळे उघड बरं. आता अक्षय आणि पार्वती आजी यांच्या जीवाची अगदी सीमाला काय होतं म्हणून टेन्शन आलेले असते. पार्वती आजी म्हणत असते की सीमा अगं डोळे उघड, सीमा डोळे उघड. परंतु सीमा डोळे उघडायला काही तयार नसते. मालविका आणि इरावती समोरच उभे असतात. तेव्हा आता अक्षय अगदी टाळ्याने मोठ्याने वाजवतो. आई रिस्पॉन्स दे, आई अगं तुला काय होते, आई रिस्पॉन्स दे म्हणून टाळ्यांचा अगदी आवाज सुद्धा करतो. पण तरी सुद्धा सीमा काही डोळे उघडायला तयार नसते. तेव्हा मात्र आता सीमाला नक्की काय झाले असेल. आता रमा तेथे नक्की येईल. कारण आता रमाने ठरवलेलं असतं की आरोहीसाठी सीमा उल्लंघन करायचं. जेव्हा आता रमा तेथे पाऊल टाकेल त्या क्षणी आता सीमा ही डोळे उघडेल. आणि आता अक्षय शेवटी सीमासाठी मात्र रमाला अगदी या घरात परत घेऊन येणार असतो. ते पण मालविका आणि इरावती यांच्या अगदी तोंडावर अगदी त्यांना तोंड पाडून जेव्हा त्या बघणार असतात की रमा येणार म्हणून. तेव्हा मित्रांनो आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.